डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू. कारवा आहे गझलचा, कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे, कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे. हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे, न्यायचे आहे पुढे, न्यायचे आहे पुढे. साम टी व्हीच्या तमाम गझल रसिकांना नमस्कार, आदाब. मित्रांनो, आज आपल्या सुरेश भट साहेबांची जयंती. खरं तर एकही दिवस असा जात नाही की सुरेश भटांचं स्मरण झालं नाही, होणार नाही. पण आज हा विशेष कार्यक्रम साम टी व्हीने आयोजित केलेला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून काही नामची शायर आज सामच्या या स्टुडिओमध्ये जमा झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण 2 रचना ऐकवणार आहोत. एक रचना अशी असेल की जी सुरेश भटांच्या आदरार्थ तराई गझल ज्याला म्हणतात, त्या तराई गझलचा एक शेर म्हटल्यासकट आपले शायर ऐकवतील, जो सुरेश भटांच्या आदरार्थ असेल, आणि त्याच्यानंतर ते आपली स्वतंत्र एक गझल ऐकवतील जी 5 शेरांची असेल. असा हा मुशायरा चालेल. त्यापूर्वी मी ज्येष्ठ गझलकार आदरणीय ए के शेख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या मुशायराची सदारत, या मुशायराची अध्यक्षता स्वीकार करावी. आणि विद्यानंद आणि प्रफुल्ल ह्या 2 शायरांना विनंती करतो की त्यांनी मैफिलीची सूत्र सांभाळावी. इर्शाद. गीत गुंजारते जीवनाचे गझल, गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनाचे गझल. भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. वाह 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 वाह, क्या बात, वाह. मराठी गझलचे गझल खलिफा सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त साम टीव्ही आणि गझल सागर प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित स्मरण गझल सूर्याचं या सुरेश भट जयंती मुशायरात मी प्रफुल्ल बुजाडे आणि मी विद्यानंद हाडके आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरेश भटांनी सायमी खातो मराठीच्या दुधाची म्हणत हे गझलचं रोप महाराष्ट्रात लावलं, या मराठी मातीत लावलं, आणि बघता बघता त्याची पायमुळं अख्ख्या महाराष्ट्रभर पसरली. त्यांनी कविता, लावण्या, गवळणी, प्रणयगीतं, स्फूर्तिगीतं असे अनेक काव्य प्रकार त्यांनी हाताळले. आणि त्यामुळे त्यांचा मूळ रंग कुठला हा संभ्रम आपल्या मनामध्ये निर्माण होतो. परंतु भट साहेब आपला हा संभ्रम सुद्धा त्यांच्या ओळीमधून आपला मिटवतात. ते म्हणतात की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. वाह वाह वाह. आणि माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. वाह, क्या बात भाई, वाह. सुरेश भट खरं तर पुस्तकी किडा नव्हते, तर आयुष्याचा धडा होते. वाह. गझल ही येते कशी, गझल ही येते कशी हे जर कळाया पाहिजे. वाह. गझल ही येते कशी हे जर कळाया पाहिजे, अंतरीची जखम आधी
भळभळाया वाया पाहिजे वा 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 प्रमोद दादा वा क्या बात. या अंतरीच्या जखमेचा ठाव घेणारे आदरणीय प्रमोद दादा, मी यांना विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. स्वागत. शुक्रिया विद्यानंद. सुरुवातीला भटसाहेबांच्या मिसऱ्यावर बेतलेला एक मतला आणि एक शेर. तू नभातले तारे माळले सका तेव्हा, क्या बात. तू नभातले तारे माळले सका तेव्हा, फुल जे दिले मी ते टाळले सका तेव्हा. वा 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 तू नभातले तारे माळले सका तेव्हा, फुल जे दिले मी ते टाळले सका तेव्हा. आणि लागला लळा होता या तुझ्याच शब्दांचा, लागला लळा होता या तुझ्याच शब्दांचा, अंतरंग श्वासांचे चाळले सका तेव्हा. आणि माझी गझल सादर करतो. कोणीतरी मलाही समजून घेत आहे, वा वा. कोणीतरी मलाही समजून घेत आहे, मी माणसामध्ये बघ परतून येत आहे. क्या बात, क्या बात. वा. कोणीतरी मलाही समजून घेत आहे, मी माणसामध्ये बघ परतून येत आहे. नाकारलाच होता तेव्हा वसंत मीही, त्याच्याकडेच कोणी मला आज नेत आहे. आहा, क्या बात. की गेल्या कितीक रात्री स्वप्नेच पाहिली मी, स्वप्नामधील प्रतिमा आता कवेत आहे. आणि शेर पहा. माझा निवेदनेचा झाला असा घरोबा, वा वा. माझा निवेदनेचा झाला असा घरोबा, तीही मजेत आहे. क्या बात है. बहुत बढ़िया. शुक्रिया. वा वा. आणि गझलचा शेवटचा शेर जो मक्ता आहे की घेतो प्रमोद जितकी मी काळजी तिची रे, वा घेतो प्रमोद जितकी मी काळजी तिची रे, तितक्याच काळजीने ती दुःख देत आहे. क्या बात. वा वा क्या बात क्या बात क्या बात. की मक्ता मुकर्रर. घेतो प्रमोद जितकी मी काळजी तिची रे, तितक्याच काळजीने ती दुःख देत आहे. वा. कोणीतरी मलाही समजून घेत आहे, मी माणसामध्ये बघ परतून येत आहे. मी माणसामध्ये बघ परतून येत आहे. बहुत बढ़िया. मी पुढे आमंत्रित करतो यवतमाळहून आलेले आमचे मित्र गजाननजी वाघमारे यांना. ते म्हणतात की का तोडता फुलांना म्हणतो ऋतून काटा, वा वा का तोडता फुलांना म्हणतो रुसून काटा, प्रतिशोध मानसाचा घेतो ऋतून काटा. वा वा. आणि सुकल्या कळ्यास बघतो जेव्हा वहीत माझ्या, या काळजात तेव्हा सलतो अजून काटा. आहा, क्या बात. भट साहेबांच्या स्मरणार्थ एक मतला एक शेर थरे गझलचा आणि नंतर माझी 5 शेरांची गझल. तू नभातले तारे माळले सका तेव्हा, तू नभातले तारे माळले सका तेव्हा, लाघवी ऋतू माझे टाळले सका तेव्हा, तू नभातले तारे माळले सका तेव्हा. आणि घेतला उखाणा तू केवढा हुशारीने, वा. घेतला उखाणा तू केवढा हुशारीने, नाव शेवटी माझे गाळले सका तेव्हा. आणि एक गझल. गरिबीतून धडा मी चांगला शिकलो, गरिबीतून धडा मी चांगला शिकलो, भुकेला ठार करण्याची कला शिकलो. गरिबीतून धडा मी चांगला शिकलो, भुकेला ठार करण्याची कला शिकलो, जिभेवर ठेवला विस्तव कुणी माझ्या, जिभेवर ठेवला विस्तव कुणी माझ्या, कदाचित त्यामुळे बोलायला शिकलो. क्या बात है गणेश भाई. वाह 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 गजानन भाई. वाह 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 वाह. बहुत खूप, बहुत खूप. सहज मंत्रालयाला मारली चक्कर, कराया केवळ आम्ही गलबला शिकलो. क्या बात है, क्या बात है. वाह वाह. कराया केवळ आम्ही गलबला शिकलो. क्या बात है. वाह.
मला ही पुस्तके वाचायची नाही, आता आम्ही माणसे वाचायला शिकलो. क्या बात है, वाह 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 वाह. भुकेला ठार करण्याची कला शिकलो. आणि शेवटचा शेर. इरशाद. तुझ्या बोटाकडे मी पाहिले बाबा, वाह. वा वा वा. तुझ्या बोटाकडे मी पाहिले बाबा, स्वतःचा मार्ग मी शोधायला शिकलो. क्या बात है, क्या बात है, वाह वाह. स्वतःचा मार्ग मी शोधायला वाह. शिकलो. बहुत गरिबीतून धडा मी चांगला शिकलो, भुकेला ठार करण्याची कला शिकलो. क्या बात है, क्या बात. बढिया बढिया. पुण्याहून आलेली प्राजक्ता पटवर्धन जी अतिशय देखणी आणि लाजवाब अशी गझल लिहिते. मी तिला या ठिकाणी पाचारण करतो, पण तिचं हळवं मन कसं बोलतं ते तिच्या शेरांमधून मी तुम्हाला सांगतो. ती म्हणते की तुझ्या चाहुलींचा कधी भास होतो, तुझ्या चाहुलींचा कधी भास होतो, उगाचच सुगंधी पुन्हा श्वास होतो. तुझ्या चाहुलींचा कधी भास होतो, उगाचच सुगंधी पुन्हा श्वास होतो. तुझी साथ मिळता मला जीवनिया, तुझी साथ मिळता मला जीवनिया, पहा गर्व माझ्या नशिबास होतो. प्राजक्ता पटवर्धन, जोरदार टाळणी स्वागत करूया. आदरणीय सुरेश भट साहेबांच्या स्मरणार्थ तरही गझलेचा मतला आणि शेर सादर करते. तू नभातले तारे माळलेस का तेव्हा, तू नभातले तारे माळलेस का तेव्हा, चेतले तुझे तन सांभाळलेस का तेव्हा, कापले हवेचे हे पंख पाहिल्यावरती, स्वप्न तू भरारीचे ताळलेस का तेव्हा. धन्यवाद. 5 शेरांची गझल सादर करतेय. जुन्या घराची जुनी आठवण हवी हवीशी वाटे, जुन्या घराची जुनी आठवण हवी हवीशी वाटे, बालपणीशी अजून गुंफण हवी हवीशी वाटे. जुन्या घराची जुनी आठवण हवी हवीशी वाटे, बालपणाशी अजून गुंफण हवी हवीशी वाटे, म्हणाला जसा सोबत चालूया आपण दोघे, म्हणाला जसा सोबत चालूया आपण दोघे, भावनाचही दोघे आपण हवी हवीशी वाटे, भावनाचही दोघे आपण हवी हवीशी वाटे, जिथे जिथे मी जाते तेथे वेद बरोबर घेते, जिथे जिथे मी जाते तेथे वेद बरोबर घेते, तुझी अशी नजरेची गोफण हवी हवीशी वाटे, तुझी अशी नजरेची गोफण हवी हवीशी वाटे. शेर पहा. नको चालणे वाटे एकाकी हमरस्त्यावरती, नको चालणे वाटे एकाकी हमरस्त्यावरती, तुझ्या सवे होणारी वणवण हवी हवीशी वाटे, तुझ्या सवे होणारी वणवण हवी हवीशी वाटे. आणि शेवटचा शेर आहे. पायाखाली, पायाखाली दारू गोळा घेऊन चालत आहे, अरे वाह, क्या बात. तरी तुझी ठिणग्यांची उधळण हवी हवीशी वाटे, पायाखाली, पायाखाली दारू गोळा घेऊन चालत आहे, तरी तुझी ठिणग्यांची उधळण हवी हवीशी वाटे, जुन्या घराची जुनी आठवण हवी हवीशी वाटे, बालपणाशी अजून गुंफण हवी हवीशी वाटे. धन्यवाद. डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू. भट साहेब म्हणतात की येता जरी समोरी सारे नको नकोसे, येता जरी समोरी सारे नको नकोसे, मीही नको नकोसा झालो हव्या हव्यांना. बापरे. पण आपलं आयुष्य सुंदर करतानाच
इतरांच्याही आयुष्यामध्ये सुख पेरण्याचं काम जो गझलकार करतो तो मोहद्यासारख्या छोट्याशा खेड्यात राहतो यवतमाळ जिल्ह्यातल्या असा किरणकुमार मडावी, तो त्याच्या जिंदगी भाकरीच्या दबावात आहे असा त्याचा गझल संग्रह प्रकाशित आहे. त्याचा शेर आहे, तो म्हणतो की हुंदके अपमान दुःखे, हुंदके अपमान दुःखे दोष सारे बांधले, हुंदके अपमान दुःखे दोष सारे बांधले, स्त्री तुझ्या पदरात कोणी हे निखारे बांधले. मी कधी पायी मुलीच्या बांधल्या ना तोरड्या, माझिया मी लायकीने मुक्त वारे बांधले. मी अत्यंत आदरानं पाचारण करतो या ठिकाणी किरण कुमार मडावी यांना. भटसाहेबांच्या स्मृतींना वंदन. आणि त्यांच्या गजलेवरची ही तर ही गजल की तू नभातले तारे माळले सका तेव्हा, तू नभातले तारे माळले सका तेव्हा, अन तुझ्यातुनी मजला गाळले सका तेव्हा, तू नभातले तारे माळले सका तेव्हा. आणि शेर बघा की पालवी कुठून आली जीवनात या आता, पालवी कुठून आली जीवनात या आता, श्रावणात तू अश्रू ढाळले सका तेव्हा, श्रावणात तू अश्रू ढाळले सका तेव्हा. आणि माझी गजलेचा मतलब बघा की हासणे हे जरी ही स्वभावात आहे, हासणे हे जरी ही स्वभावात आहे, जिंदगी भाकरीच्या दबावात आहे. हासणे हे जरी ही स्वभावात आहे, जिंदगी भाकरीच्या दबावात आहे. आणि शेर बघा की कोणत्या पापनी मी तुला साठवावे, कोणत्या पापनी मी तुला साठवावे, स्वप्न सारेच माझे लिलावात आहे, स्वप्न सारेच माझे लिलावात आहे. आणि हा प्रश्न की नेमका कोणता चेहरा माणसाचा, नेमका कोणता चेहरा माणसाचा, नेमका कोणता चेहरा माणसाचा, आज हा आरसाही तणावात आहे. शेर मुकर्रर हो यार किरण, क्या बात है, वाह. दंगलीला पुन्हा शोध लागून गेला, शांतता कोणत्या आज गावात आहे, दंगलीला पुन्हा शोध लागून गेला, शांतता कोणत्या आज गावात आहे. आणि हा शेवटचा शेर की कोणते तत्व अन्न सार सांगू जगाला, कोणते तत्व अन्न सार सांगू जगाला, कोणते तत्व अन्न सार सांगू जगाला, धर्म ही दहशतीच्या प्रभावात आहे. क्या कहणे यार किरण, क्या बात है, वाह 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 वाह. हे जरी स्वभावात आहे, जिंदगी भाकरीच्या दबावात आहे, दहशतीच्या प्रभावात आहे. डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू. माझ्यासोबत संचालन करणारे माझे मित्र विद्यानंद हाडके, ज्यांचा गझलसरा हा गझल संग्रह प्रसिद्ध आहे, ते व्यक्त होतात आणि ते म्हणतात, धावते दुनिया पुढे आता सशाच्या, धावते दुनिया पुढे आता सशाच्या, मी कसा चालू गतीने कासवाच्या. आणि पोपटाला पिंजऱ्यातून काढल्यावर, पोपटाला पिंजऱ्यातून काढल्यावर, पिंजरा काढा मनातून पोपटाच्या. शुक्रिया यार हो. सुरेश भटांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या मिसऱ्याने मी तुमच्यासमोर सादर होण्याचा प्रयत्न करतो. तू नभातले तारे माळलेस का तेव्हा, तू नभातले तारे माळलेस का तेव्हा,
आंधळ्या सुखांना कुरवाळलेस का तेव्हा. क्या बात. ओल राहिली नाही, ओल राहिली नाही पापण्यांत थोडीही, ओल राहिली नाही पापण्यांत थोडीही, तू नको तिथे अश्रू ढाळलेस का तेव्हा. नको तिथे अश्रू. तू नको तिथे अश्रू ढाळलेस का तेव्हा. आणि मी माझी गझल सादर करतो की आयुष्याची साथ कधी का कोण कुणाला देतो. वाह. आयुष्याची साथ कधी का कोण कुणाला देतो. सरणावरती नेता नाही खांदा बदलत जातो. वाह 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 वाह. आयुष्याची साथ कधी का कोण कुणाला देतो. सरणावरती नेता नाही खांदा बदलत जातो. या जगण्याचा उत्सव म्हणजे मरणाची तयारी. वाह वाह. या जगण्याचा उत्सव म्हणजे मरणाची तयारी. गेल्यावरती कोण कशाला परतून पुन्हा येतो. आयुष्याची साथ कधी का कोण कुणाला देतो. आणि शुष्क जाहले रान कधीचे सुकल्या साऱ्या बागा. शुष्क जाहले रान कधीचे सुकल्या साऱ्या बागा. माझ्या मधला कोकिळ तरीही गीत उन्हाचे गातो. क्या बात है, क्या बात है. मुकर्रर है. शुष्क जाहले रान कधीचे सुकल्या साऱ्या बागा. माझ्या मधला कोकिळ तरीही गीत उन्हाचे गातो. आयुष्याची साथ कधी का कोण कुणाला देतो. आणि तुझे बोलके डोळे येथे काही लपवत नाही. तुझे बोलके डोळे येथे काही लपवत नाही. खरे सांगना कशास वेड्या शपथा खोट्या खातो. तुझे बोलके डोळे येथे काही लपवत नाही. खरे सांगना कशास वेड्या शपथा खोट्या खातो. आणि कसा करावा इथे कुणावर विश्वासाचा दावा. वाह. कसा करावा इथे कुणावर विश्वासाचा दावा. जिथे आपला सगा सोयरा उलटून चावा घेतो. क्या बात है. कसा करावा इथे कुणावर विश्वासाचा दावा. जिथे आपला सगा सोयरा उलटून चावा घेतो. आयुष्याची साथ कधी का कोण कुणाला देतो. सरणावरती नेता नाही खांदा बदलत जातो. नव्या उमेदीचा गझलकार जो ज्याचा चोची मधील दाणे हा गझल संग्रह प्रसिद्ध आहे. आणि तो सवना यवतमाळ येथून आलेला आमचा मित्र आबेद शेख याला मी आमंत्रित करतो त्याच्या या ओळींसह. तो म्हणतो की समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे. वाह. समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे. मी पेरले पिलांच्या चोची मधील दाणे. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. आणि उघडा पडेल सारा संसार हा अशाने. उघडा पडेल सारा संसार हा अशाने. मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने. आबेद शेख. तरीची 2 शेर घेतो. तू नभातले तारे माळलेस का तेव्हा. तू नभातले तारे माळलेस का तेव्हा. काळजास या माझ्या जाळलेस का तेव्हा. बोलली जरा असती प्रेम जिंकले असते. हाय मौन तू सखे पाळलेस का तेव्हा. हाय मौन तू सखे पाळलेस का तेव्हा. गझल पाशेरची. वाचले ना चाळले त्यांनी मला. वाचले ना चाळले त्यांनी मला. बघ कसे चुरगाळले त्यांनी मला. वाचले ना चाळले त्यांनी मला. बघ कसे चुरगाळले त्यांनी मला. खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी. मस्त मस्त. खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी. याचसाठी जाळले त्यांनी मला. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. अच्छा शेर. आजही केली सुखांची याचना. आजही फेटाळले त्यांनी मला. बघ कसे चुरगाळले त्यांनी मला. बोकडा सम कापताना समजले. बोकडा सम कापताना समजले.
आज बर का पाळले त्यांनी हाय, 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 क्या बात है यार. वाह 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 वाह, बहुत खूप वाह. आणि शेवटचा शेर, मी दगड केले स्वतःला शेवटी. मी दगड केले स्वतःला शेवटी, मग कुठे ओवाळले त्यांनी मला. क्या बात है यार, क्या बात है. शेर मुकर्रर हो यार. वाह, क्या बात है. वाह, बहुत बढिया. भटसाहेब म्हणतात ना की जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. ही अशी पिढी जर समजा येत आहे तर नक्कीच सुरेश भटांचं स्वप्न हे साकारत आहे असं म्हणायला हरकत नाही. डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू. बरेच होते बोलायाचे शांत राहणे शिकलो, आणि तिचेच आता सरपण झाले घरात अडगळ झाली. तिचेच आता सरपण झाले घरात अडगळ झाली, ज्या काठीला धरून आम्ही उभे राहणे. क्या बात है. असं लिहिणारा आमचा मित्र प्रफुल्ल भुजाडे, जो वरुड या ठिकाणून आला अमरावती जिल्ह्यावरून, मी त्याला विनंती करतो की त्यांनी त्याची गझल ठेवावी. सर्वप्रथम भट साहेबांना अभिवादन करतो आणि त्यांच्या एव्हरेस्ट एवढ्या उंचीच्या ओळींना माझ्या जमिनीवरील ओळी लावण्याचा प्रयत्न करतो. अरे क्या बात. की काळजास तू माझ्या जाळलेस का तेव्हा, काळजास तू माझ्या जाळलेस का तेव्हा, विस्तवात ओलावे पाळलेस का तेव्हा. शेर आहे की वेचते आता माझे, वेचते आता माझे काय फूल एकांती, वेचते आता माझे काय फूल एकांती, तू नभातले तारे माळलेस का तेव्हा. क्या बात है. वाह 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 यार, क्या मस्त गिराना गया. वाह वाह. गझल की आरोप तुझ्या बुडण्याचा लाटेवर येण्याआधी, आरोप तुझ्या बुडण्याचा लाटेवर येण्याआधी, सांभाळ तुझी तू नौका काठावर येण्याआधी. क्या बात है. आरोप तुझ्या बुडण्याचा लाटेवर येण्याआधी, सांभाळ तुझी तू नौका काठावर येण्याआधी, मी पुन्हा लोटतो माती नि गाडून घेतो सारे, मी पुन्हा लोटतो माती नि गाडून घेतो सारे, अवशेष तुझ्या स्मरणांचे मातीवर क्या कहने यार. वाह वाह. पुन्हा लोटतो माती नि गाडून घेतो सारे, अवशेष तुझ्या स्मरणांचे मातीवर येण्याआधी, तू बांध शीड नजरेला निघ परतीच्या सफरीला, तू बांध शीड नजरेला निघ परतीच्या सफरीला, बेचैन बावरे डोळे पाण्यावर पाण्यावर येण्याआधी, बांध शीड नजरेला निघ परतीच्या सफरीला, बेचैन बावरे डोळे पाण्यावर येण्याआधी, मज तोडा याचे आहे तर तोड मला तू आता, मज तोडा याचे आहे तर तोड मला तू आता, मायेच्या हळव्या चिमण्या खोप्यावर. क्या कहने यार. क्या बात है. शेर मुकर्रर यार. क्या बात है, क्या बात है. गझलचा शेवटचा शेर आहे इरशाद. की गझलेच्या गावामधला हर एक मोहल्ला माझा, गझलेच्या गावामधला हर एक मोहल्ला माझा, तू सांग तुझ्या पत्राला पत्त्यावर. क्या बात है यार. बढ़िया. शेर मुकर्रर. आरोप तुझ्या बुडण्याचा लाटेवर येण्याआधी, सांभाळ तुझी तू नौका काठावर येण्याआधी. डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू. देहास जीव माझा हा भार वाटतो, तेव्हा तुझा जीवाला आधार वाटतो, आणि जर चंद्र भाकरीचा ताटामध्ये नसे, जर चंद्र भाकरीचा ताटामध्ये नसे, तर चंद्र पौर्णिमेचा अंगार वाटतो.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया किशोर बळी यांचं. कविश्रेष्ठ सुरेश भट साहेबांना अभिवादन म्हणून तरहीच्या काही ओळी. मौन जीव घेणे तू पाळलेस का तेव्हा, मौन जीव घेणे तू पाळलेस का तेव्हा, पीक पावसा माझे जाळलेस का तेव्हा. मौन जीव घेणे तू पाळलेस का तेव्हा, पीक पावसा माझे जाळलेस का तेव्हा, मृत्तिकेत मी हिरवे स्वप्न गोंदले होते. मृत्तिकेत मी हिरवे स्वप्न गोंदले होते, तू नभातले तारे माळले सकाते. तू नभातले तारे माळले सकाते. आणि गझल सादर करतो की ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर, अन कोण शेकतो पोळी थोडा विचार कर. खांद्यावर बंदूक ठेवली तुझ्यानी माझ्या, खांद्यावर बंदूक ठेवली तुझ्यानी माझ्या, पण कुणी झाडली गोळी. पण कुणी झाडली गोळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर. यदा कदाचित तुझी लेक वा बहीण असावी. यदा कदाचित, यदा कदाचित तुझी लेक वा बहीण असावी, ऐकून तिची आरोळी थोडा विचार. ऐकून तिची आरोळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर. त्यांनी त्यांच्या पिढ्या पिढ्यांची सोय लावली. त्यांनी त्यांच्या पिढ्या पिढ्यांची सोय लावली, आणि तुझी राख रांगोळी थोडा आणि तुझी राख रांगोळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर, आणि कोण शेकतो पोळी थोडा विचार कर. काय ना दिले शिवरायांनी भीमरायांनी, काय ना दिले, काय ना दिले शिवरायांनी भीमरायांनी, पण तुझी फाटकी झोळी थोडा विचार. काय ना दिले शिवरायांनी भीमरायांनी, पण तुझी फाटकी झोळी थोडा विचार कर. ही तुझ्या घराची होळी थोडा विचार कर, अन कोण शेकतो पोळी थोडा विचार कर. शेवटचा शेर आहे की कुणीतरी ह्या गोंधळातही सूर लावला. कुणीतरी ह्या गोंधळातही सूर लावला. कुणीतरी ह्या गोंधळातही सूर लावला. तू ऐक गझलच्या ओळी. की तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते. तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते, तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते. मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करतो. मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करतो. प्रत्येक वेदना माझी अलबेली मैफिल होते. अलबेली मैफिल होते. ही अलबेली मैफिल सजवण्याकरता मी आमंत्रित करतायत दिलीपजी पांढरपट्टे सरांना. सुरुवातीला भट साहेबांची जी गझल आहे तिच्यावरचे 2 शेर. थंड चांदण्यात मला, थंड चांदण्यात मला जाळलेस का तेव्हा. थंड चांदण्यात मला जाळलेस का तेव्हा, तू नभातले तारे माळलेस. आणि शेरावरी आणखी एक म्हटलं आहे. आता हा वेगळा आहे बघा. तू तुझेच रामायण. त्या रामाचा काही संबंध नाही. आपली आपली रामायण असत ना सगळे. हा, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तू तुझेच रामायण चाळलेस का तेव्हा. तू तुझेच रामायण चाळलेस का तेव्हा, वाली आणि शंभुकास गाळलेस का तेव्हा. तू तुझेच रामायण चाळलेस का तेव्हा, वाली आणि शंभुकास गाळलेस का तेव्हा.
आणि गझलचे काही शेर आहेत की तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेली आहे. उडवाच मान माझी वाह क्या बात आहे. माझा नकार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. मी एवढ्याच साठी सेटल कुठे न झालो. शेख साहेब मी का नाही झालो. मी एवढ्याच साठी सेटल कुठे न झालो. भिंती छतात माझे घर मावणार. भिंती छतात मी एवढ्याच साठी सेटल कुठे न झालो. भिंती छतात माझे घर मावणार नाही. धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा आहे. धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा. मागे फिरावयाचा माझा विचार. मागे फिरावयाचा माझा विचार नाही. आणि त्रेता युगात माझे पूर्वज महान होते. आपली नेहमीची सवय त्याच्यावरचा शेर आहे की त्रेता युगात माझे पूर्वज महान होते. त्रेता युगात माझे पूर्वज महान होते. असल्या फुशारक्यांवर माझी मदार नाही. असल्या फुशारक्यांवर माझी मदार नाही. आणि शेवटचा शेर शिस्त पाळायची ना 5वा वेगळा शेर आहे पहा की सोलून काढले बघ मी कातडे मनाचे. सोलून काढले बघ मी कातडे मनाचे. आता तुझ्या स्मृतीचा व्रण राहणार. सोलून काढले बघ मी कातडे मनाचे. आता तुझ्या स्मृतीचा व्रण राहणार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार. डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू. गझल कधी खंबीर होते तर कधी हळवी सुद्धा होते. आणि असा प्रवास करत असताना ती आपल्या काळजावर अधिराज्य गाजवते. आणि कधी कधी ती विनोदी अंगानं सुद्धा जाते. त्याला हजल असं म्हणतात. आणि मला या ठिकाणी आपल्या मुशायऱ्याचे अध्यक्ष आदरणीय ए के शेख साहेब, जे 8व्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षसुद्धा राहिले, ते म्हणतात की डाव मित्राचेच होते नेमके. डाव मित्राचेच होते नेमके. घाव मित्राचेच होते नेमके. डाव मित्राचेच होते नेमके. घाव मित्राचेच होते नेमके. आणि पाहिले जेव्हा तिच्या नावापुढे नाव मित्राचेच होते. आपल्याला ह्या ओळी ऐकल्यानंतर हसू आलं, पण आपल्या प्रत्येकाच्या काळजातली जखम ओली झाल्याखेरीज राहिली नाही. आणि अशा काळजाचा ठाव घेणारे आजच्या मुशायऱ्याचे अध्यक्ष आदरणीय ए के शेख साहेब, मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची गझल सादर करावी. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करू. मित्रांनो, आमच्या सगळ्यांचेच दीपस्तंभ सुरेश भटजी, त्यांच्या ओळीवरच्या ह्या एक मतला आणि एक शेर बघा. तू नभातले तारे माळलीस का तेव्हा. तू नभातले तारे. भीमरावजीचा एक परिस्पर्श आपल्या गझलांना झाला की त्याचं सोनं होऊन जातं. तसे ती ओळ त्या गायकीच्या ढंगातच तोंड ओठावर येते, अशी येतेच नाही. असे तरी मी असं वाचायचा प्रयत्न करतो. तू नभातले तारे माळलेस का तेव्हा, मात्र चंद्रकोरीला गाळलेस का तेव्हा. रोज देत असते तू गोड गोड वचनांना
वा वा वा. रोज देत असते तू गोड गोड वचनांना, सांग एक आजवरी पाळले सका तेव्हा. सांग एक आजवरी पाळले सका तेव्हा. मित्रांनो, आजचा मुशायरा अतिशय छान रंगला. तुम्ही लोकांनी खूप खूप मनापासून दाद दिलीत. तुमच्या लोकांना धन्यवाद. मी माझी एक गझल आपल्या पुढे सादर करते. पहा. डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू, डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू, पानावले नयन जरी, पानावले नयन जरी नाद्यायचे झरू, डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू, रुतल्या अशा खुना हृदयी त्या पुसायच्या, जे दुःख आपुले ते आतून त्या स्मरू, डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू. जर भेटलो कधी तर ओळख न द्यायची, जर भेटलो कधी तर ओळख न द्यायची, अगदी सहजपणाने लोकात वावरू, शेर मुकर्रर साहब, शेर मुकर्रर. घनांना हलकेच सावरू, ते शाप अन शिव्याही ओठावरी नको, ते शाप अन शिव्याही ओठावरी नको, प्रियकर खुशाल राहो ही प्रार्थना करू, डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू, आलीच याद कसली हळुवार जर कधी, आलीच याद कसली हळुवार जर कधी, या भावना मनाच्या, या भावना मनाच्या हसुनीच आवरू, डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू, पानावले नयन जरी नाद्यायचे झरू, डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू, डोळ्यातल्या घनांना हलकेच डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू. खरं तर या स्वरांमध्येच हरवून जावंसं वाटतं. आणि मला लक्ष्मण जेवणेंच्या काही ओळी आठवतात. ते म्हणतात की ही साधना स्वरांची देणे स्वरातले, ही साधना स्वरांची देणे स्वरातले, मी मैफिलीत गातो माझ्या मनातले. आणि बोलून काय बोलू आता तुझ्या सवे, बोलून काय बोलू आता तुझ्या सवे, बोलून टाकले तू आमच्या मनातले. मित्र, ही रंगतदार मैफिल आतापर्यंत आपल्या आशीर्वादानं एवढ्या उंचीवर पोहोचली. आपणा सर्वांचे एक वेळा पुन्हा आभार मानतो. आणि भट साहेबांच्याच ओळींनी या स्मरण गझल सूर्याचे या मैफिलीची सांगता करूया.
सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या नवा सूर्य आणू चला यार हो, या नवा सूर्य आणू चला यार हो. चालण्याची नको एवढी कौतुके, चालण्याची नको एवढी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यार हो, थांबणे ही अघोरी कला यार हो. डोळ्यातल्या घनांना हलकेच सावरू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.